लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि NDAला देशात पुन्हा एकदा बहुमत मिळालेला आहे। मात्र जो अपेक्षित निकाल भाजपला होता तसा मात्र देशात लागलेला दिसत नाहीये। या सगळ्या निकालाचं आणि एकूणच महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागलेला आहे या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हरीश केंची सर आहेत। सर, या निकालाचं तुम्ही नेमकं काय विश्लेषण कराल? देशात ज्या पद्धतीने सुरुवातीला एक्झिट पोलमध्ये एक वेगळे आकडे समोर आले होते, त्यानंतर प्रत्यक्षात जो काही निकाल लागलेला आहे तो वेगळाच निकाल लागलेला पाहायला मिळालेला आहे। भाजप बहुमतापासून दूर आहे, मात्र NDAला बहुमत मिळालेलं आहे। या निकालाचं नेमकं कसं तुम्ही विश्लेषण कराल? तुम्ही या निकालाकडे नेमकं कसं पाहताय? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एक तर बघा, 2014 साली मोदींचा चेहरा समोर होता। त्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराचे खूप मोठं वादळ उठलं होतं। त्यामुळे मोदींसारखा चेहरा आणि त्यांनी दिलेली आश्वासनं यावर 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार आली किंवा लाट आली, मोदींची लाट आली त्या काळामध्ये। 2019ला पुलवामा आणि बालाकोट घडलं, त्यामुळे मोदींना आणखीन त्याही मोठी लाट आली आणि त्यांना 303 पार करायला लागले। परंतु 19 ते 24 या दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचं कारभार जो होता किंवा जे निर्णय त्यांनी घेतले की ते निर्णय राबवले किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या स्वायत्त संस्थांवर ताबा मिळवला, विरोधी पक्षांवर कारवाई करण्यासाठी एक सगळ्या तपास यंत्रणा लावल्या, याचं प्रचंड चीड याच्याबद्दलची देशभरात निर्माण झाली। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा की भारतीय जनता पक्षानं आपल्याबरोबर असलेले NDAचे जे सहकारी होते यांना 14 नंतर सोडूनच दिलं होतं की ज्यांची काही मतं का होईना ती मिळत होती, परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांना सोडून दिलं आणि आपल्याला स्वतःच्या जीवावर पूर्ण बहुमत मिळतं असा अहंकार त्यांना, मी आत्मविश्वास म्हणत नाही, त्यांना अहंकार झाला होता। निवडणुकीच्या 7 टप्प्यातली जर मोदींची भाषणं काढली, पहिल्या 2 टप्प्यामध्ये अत्यंत व्यवस्थित होतं, त्यांना मतदान देखील चांगलं झालं होतं, पण 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या 7व्या या टप्प्यामध्ये झालेलं मतदान किंवा मोदींची झालेली भाषणं जर तुम्ही लक्षात गेली तर त्यांनी मछलीपासून सुरू केलं, ते मुजऱ्याला येऊन थांबले, तिथून महात्मा गांधीपर्यंत गेले, सगळ्या मचा बाराखडी त्यांनी तिथे आगली। विरोधकांवर अत्यंत खालत्या थरात जाऊन त्यांनी प्रचार केला। महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याबद्दल थोडं तरी श्रद्धास्थान आहे असे शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा म्हणून सांगितलं। ज्या भटकती आत्म्याला नरेंद्र मोदींनीच पद्मविभूषण पदवी दिलेली होती सरकारची, त्यांनीच दिलेली होती ना ती, ते भटकती आत्मा होते। ज्या 2014 आणि 2019ला सत्तेपर्यंत पोहोचवलेलं होतं त्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा नकली संतान हे म्हणण्यापर्यंत गेलं होतं। त्यामुळे वातावरण खूप मोठं बदललं। ते साऊथला गेले, प्रत्येक ठिकाणी त्यांनी असंच कमरेवरचे वार त्यांना केलेले आहेत। या वारमध्ये संबंध तिथली जी जनता, आपला कुठलाही नेता असला तरी तुम्ही तुमच्या ध्येयांवर तुमच्या धोरणांवर बोलायला हवं। त्या सोडून त्यांनी मग काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केलं, मुस्लिमांना कशा प्रकारे काँग्रेस पैसे वाटणार आहे किंवा कशा पद्धतीनं तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्यांना देणार आहे, अशा काहीतरी फालतू गोष्टी त्यांनी तिथे केल्या। ज्याच्याबरोबर चंद्रबाबू बरोबर नरेंद्र मोदी आत्ता आघाडी करतात, युती करतात, NDAमध्ये चंद्रबाबूच्या जीवावर सत्ता हस्तगत करत आहेत, त्या चंद्रबाबूंच्या बरोबर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांना आरक्षण देण्याची घोषणा त्या जाहीरनाम्यात केलेली आहे। एवढंच नाही तर तिथल्या मशिदींना दरमहा 5,000 रुपये मेंटेनन्स देण्याचं त्यांनी ते जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे। तिथं मोदींनी विरोध नाही केला, पण जाहीर सभांमध्ये मुसलमानांना विरोध केला। त्यामुळे देशातले लोक मुसलमान सगळे विरोधात गेले। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्यांचे वेगवेगळे जे खासदार होते, म्हणजे आधी अनंत हेगडेंनी सुरू केलं, लल्लू सिंग असतील किंवा आधी आपल्यातले पंकजा मुंडे असतील,
अशा 7 ते 8 जणांनी आम्हाला 400 संख्या का हवी, तर आम्हाला ती घटना बदलायची आहे म्हणून ते हवं आहे असा प्रचार केला. शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं किंवा आजही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही ते नेरेटिव्ह रोखू शकलो. ते नेरेटिव्ह नव्हतं, तुम्हीच निर्माण केलेलं होतं म्हणून यांनी विरोध केला. जर तुम्ही केलं नसेल, त्या ज्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी संविधान बदलायचं, घटना रद्द करायची, बदलायची असं म्हटलं, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली, याचाच अर्थ तुमची त्यांना मूकसंमती होती. त्यामुळे देशातला, नुसतं महाराष्ट्राचा नाही, देशातला सगळा दलित समाज हा अस्वस्थ बनला. कारण त्या सगळ्या दलित समाजाची आस्था ही बाबासाहेबांशी आहे. त्या घटनेनुसार त्यांना आरक्षण मिळालं आहे. जर घटना बदलली गेली तर ह्यांचं आरक्षण पण जाणार आहे. कारण तुम्हाला आठवतं 2019च्या वेळेला याच मोहन भागवत यांनी बिहारमध्ये एक भाषण केलं होतं आणि यातल्या घटनेतल्या किंवा संविधानातल्या आरक्षणाबद्दल पुनर्विचार करायला हवा असं वक्तव्य तिथं केलेलं होतं. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी असल्याकारणानं दलित समाज देखील भारतीय जनतापासून दूर गेला आणि त्यामुळे त्यांची संख्या ही कमी झाली. त्यात महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा आहे. हे का मी सांगतोय, त्याचं कारण असं आहे की 2019ला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची युती होती आणि त्या युतीमध्ये 41 जागा त्यांनी मिळवल्या होत्या. त्या 41 जागा भारतीय जनता पक्षाचे देखील ताकद 23 होती, हे 18 होते, बरोबर की नाही. त्याच्यासाठी त्यांनी शिवसेनेशी पंगा घेतला. त्यांना जर शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद फडणवीस यांनी दिलं असतं तर हा त्रास जो 19पासूनचा जो चुथडा झाला राजकारणाचा महाराष्ट्रातला, सत्ता संघर्ष झाला, तो झालाच नसता. शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची युती राहिली असती आणि आज 41 जागा ज्या निवडून आल्या ते 41 आल्या असत्या किंवा एखादी वाढली पण असते. त्या 41-42 जागा या आजच्या मितीला किती महत्त्वाच्या आहेत हे नरेंद्र मोदी यांना समजत असेल. कारण आज 240 जागा त्यांना मिळाल्या आहेत आणि त्यांना 32 जागा कमी पडत आहेत. ह्या 41मध्ये 9 जागा कमी केल्या आज मिळाल्या भारतीय जनता पक्षाला, तर 32 जागा ह्या त्यांना मिळाल्या असत्या, बरोबर की नाही. त्या 32 जागा मिळाल्या असतं तर स्पष्ट बहुमत मिळालं असतं. म्हणजे मोदींना किंवा भारतीय जनता पक्षाला आज सरकार स्थापन करताना ज्या 32 जागा कमी पडल्या त्याला कारणीभूत कोण आहे? महाराष्ट्राचं राजकारण. मी त्याचकडे येतो की महाराष्ट्रात सुद्धा याचा सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता 2019मध्ये असणाऱ्या महायुतीकडे जागा किंवा BJP आणि शिवसेनेकडे असणाऱ्या जागा, आत्ताच्या जागा महाविकास आघाडीने मुसंडी ज्या पद्धतीने घेतलेली महाराष्ट्रात, याला नेमके कुठले मुद्दे कारणीभूत असू शकतात? ज्या पद्धतीने एकतर पक्ष फोडण्याचा जो काही प्रकार घडलेला ते एक लोकांमध्ये चीड आहे, हा एक तो मुद्दा आहे. आणखीन काय मुद्दे असू शकतात ज्यामुळे अशा पद्धतीचं महाराष्ट्रातला निकाल आलेला आहे? नाही, हेच महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात आलं की नाही. सत्तेसाठी जे काही भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये केलं ना, त्याला वरदहस्त होताच केंद्राचा, नाही असं नाही. मोदी शहांचा वरदहस्त होताच, परंतु भावनेशी खेळलं गेलं. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची संघटना असलेली शिवसेना आणि मराठी माणसाचं श्रद्धास्थान असलेले शरद पवार, या दोघांचे पक्ष फोडले. साहजिकच त्याची सहानुभूती लोकांमध्ये निर्माण झाली त्यांच्याबद्दलची आणि भारतीय जनता पक्षाबद्दल चीड निर्माण झाली. त्याचा परिणाम या मतदानामध्ये झाला. आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा, भारतीय जनता पक्षानं उमेदवारी वाटताना अशा पद्धतीचं काम केलं आहे की त्यांच्या ज्या जागा लढवल्या गेल्या होत्या 3-4 ठिकाणीच फक्त शिवसेनेची त्यांची लढत होती उद्धव ठाकरेंच्या. बाकी सगळ्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना लढायला लावलं होतं. तिसरा त्यातला महत्त्वाचा मुद्दा, ज्या एकनाथ शिंदेला शिवसेनेतून फोडलं होतं त्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे. तिथं कोणाचा पक्ष महत्त्वाचा किंवा कोणाचा पक्ष, शिवसेना हा कोणाचा पक्ष आहे हे ठरणार आहे. मग त्यात मतं जास्त मिळायला हवीत. म्हणजे पूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये 7 ते 8 जागांमध्ये
बळवण केली जाते एकनाथ शिंदेची, ती 15पर्यंत नेली त्यांनी, कारण मताची टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून. लक्षात की नाही, हे जे कुटील राजकारण खेळलं गेलं महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल प्रचंड चिड आहे. तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर लोक अत्यंत वाईट बोलतात, अत्यंत वाईट बोलतात. म्हणजे मोदींबद्दल बोलतात, फडणवीसांबद्दलही बोलतात. या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने सुरुवातीला भाजपकडून 400 पारचा नारा देण्यात आलेला आहे आणि राम मंदिराचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी कुठेही चालताना दिसत नाही. कारण उत्तर प्रदेशचा जो काही निकाल 2019मधला होता आणि आत्ता जो काही निकाल आलेला आहे त्यामुळे मोठी तफावत पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी राम मंदिर आहे त्या अयोध्येमध्येच भाजपचा पराभव होताना दिसतोय. त्या ठिकाणी तर प्रचार असा करणार, जिन्होंने राम लाए उनको हम लाएंगे, अशा पद्धतीचा प्रचार त्या ठिकाणी करण्यात आला होता. नाही, आता मोदी हे ईश्वरी अवतार आहेत असं त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोण मतदान करणार? देवाला कोणी मतदान करत नाही, माणसांना मतदान करतात, उमेदवारांना मतदान करतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान कोणी केलेलं नाही त्याच्यामध्ये. पण अयोध्येमध्ये ज्या पद्धतीनं काम झालं तर तिथल्या लोकांमध्ये खूप मोठा संताप होता. लोकांचा रोजगार हिरावून, लोकांची घरदारं पाडून, तिथली मंदिरं पाडून, त्यांचं उपजीविकेचं साधन ओढून घेऊन त्यांनी जो कामकाज केलं, विकासाचं कामकाज केलं म्हणतात. त्यामुळे तिथली जनता ही नाराज होती. राम हा सगळ्यांचाच आहे, नाही असं नाही, कोणाचा नाही असं नाही, प्रत्येकाच्या मनात राम आहे. परंतु त्याचा जो बाजार मांडला गेला ना, त्याच्या विरोधात हिंदू लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे रामाला मानणारे पण त्यांना मतं द्यायला तयार झाली नाहीत. आणि हा विषय त्यांच्या लक्षात जेव्हा आला की रामाचा विषय काय आता चालत नाही, म्हणून त्यांनी मग हिंदू मुस्लिम काढलं, काँग्रेसचा जाहीरनामा काढला, मग तेजस्वी यादव मच्छी कसा खातोय, मुजरा कसा करायला लागतो, मंगळसूत्र कसं चोरायला लागतं, हे सगळे मुद्दे नको ते मुद्दे काढले गेले. साहजिकच त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक वेगळाच तिडीक आली. त्यामुळे लोकांनी ते मतदान केलेलं नाही. पण या सगळ्या निकालाचा अवघ्या आता 4 ते 5 महिन्यांवरती राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यावरती नेमका काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं आणि त्यावेळी काही वेगळी गणितं असू शकतात? नाही, अत्यंत चांगला प्रश्न आहे. कारण आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघा, तुम्हाला आजच देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायचं ठरवलं आहे, बरोबर की नाही. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाऊन बसलेत, ते मुंबईमध्ये नाही आहेत. अजित पवार कुठे आहेत माहीतच नाही. लक्षात आलं की नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आपल्या मित्रपक्षांना मदत केली का, हे जरा आत्मचिंतन करायची गरज आहे. त्यामुळे यांची ताकद कशी कमी होईल हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पाहिलं. कारण ह्यांची ताकद वाढली तर विधानसभेला ही मंडळी जास्त जागा मागतील. आत्ताच मागतायत तर विधानसभेच्या वेळेला, कारण 40 आमदार यांचे 40 आमदार यांचे 80 100 जागा मागायला लागले तर ह्यांच्या ताब्यात काय राहायचं? 277 जागामध्ये 130 यांच्याकडेच आहेत ना. मग या 2 पक्षांना किती जागा जाणार? त्याच्यावरनं इथं वाद होण्याची शक्यता आहे. लक्षात आलं की नाही. तशीच परिस्थिती या इंडिया आघाडीमध्ये पण आहे. लक्षात आलं की नाही. उद्धव ठाकरे यांनी सांगलीला जी परस्पर उमेदवार जाहीर केला त्याचं काय परिणती त्यांना झाली त्यांना माहिती आहे. वर्षा गायकवाडाचा जो मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये जर त्यांना जर अनिल देसाईंच्या मतदारसंघामध्ये उभं केलं असतं तर ते त्यांच्या वडिलांचा मतदारसंघ होता, तिथं ते सहज निवडून आले. सुदैवाने इथून निवडून आले, त्याच्याबद्दल वाद नाही काही. परंतु हे उमेदवार निवडताना त्यांचं जी काही राजकारण फसलेलं आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंची मतं कमी झाली किंवा खासदार कमी झाले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जो शिवसेनेमध्ये सिझंड नेते होते, तयार झालेले नेते, म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून, पैशाच्या दृष्टिकोनातून, कारण खोके बिके सगळंच होतं ते, ही सगळी मजबूत नेते मंडळी होती ती एकनाथ शिंदेच्या बाजूनं उभी होती. आणि इथं नवीन माणसं बघा तुम्ही, अमोल कीर्तीकर ज्यांनी महापालिका पण निवडणूक लढवलेली नाही, फक्त 45 मतांनी पडला. अनिल देसाई कधीच निवडणूक लढवली ना त्या माणसानं, खासदार म्हणून निवडून. असे फ्रेश नवे चेहरे जे आहेत ना, की ज्यांना राजकारणाचं जुजबी ज्ञान आहे, अशी मंडळी निवडणुकीला उभी केली. वाजे यांचं नाव तरी आपण कधी ऐकलं होतं का? नाही ना. नाशिकमधून निवडून आले ती मंडळी. पण शिवसेनेचं दुर्भाग्य म्हणता येईल, दुर्दैव म्हणता येईल
की कोकण पट्टा जो आजपर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता, मुंबईतला सगळा कोकणी माणूस हा कोकणावर जातो, तिथे राहतो, तिथे मतदान करतो, त्यामुळे कोकणावर मुंबई अवलंबून आहे असं जे नातं होतं मुंबईचं आणि कोकणाचं, ते इथं डिस्टर्ब झालेलं आहे. हे का डिस्टर्ब झाले तर अनंत गीते सारखा माणूस ज्यांना 5 वेळा खासदार केलेला आहे त्यांनाच परत उमेदवारी दिली गेली. राजन विचारासारखे 2 वेळा खासदार असतात त्यांनाच उमेदवारी दिली गेली. हे जे झालं ना, त्यामुळे शिवसेनेची या पट्ट्यातली ताकद कमी झाली असं दिसतंय आज तरी. परंतु सगळे आकडे ज्यावेळेला येतील बाहेर त्यावेळेला समजेल कोणाला किती मतं पडली. आता काही अजून आकडे पूर्णपणे आलेले नाहीत त्याच्यातल्या. धन्यवाद सर. तर या सगळ्या निकालाचं विश्लेषण केंची सरांनी केलेलं आहे आणि या पुढच्या काळामध्ये ज्या विधानसभा निवडणुका पार पडतील त्यावर सुद्धा या सगळ्या निकालाचे परिणाम होणार आहेत आणि त्यावेळचे राजकीय गणितंसुद्धा बदलताना आपल्याला पाहायला मिळतील. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.